ब्रॉट टू यू बाय विगार्ड. आज तुम्ही एक अशासकीय विधेयक जे आहे त्याच्या संदर्भात पत्र दिलेलं आहे की नवीन इमारती ज्या होती त्यामध्ये 50% घरं ही मराठी लोकांसाठी राखीव ठेवावी अशी मागणी केली. काय नेमकं आहे? शिवसेनेची सुरुवातीपासूनची ही भूमिका राहिलेली आहे की मुंबईमध्ये मराठी माणूस टिकला पाहिजे आणि मराठी माणसाला परवडणारी घरं ही मिळाली पाहिजेत. आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती होते आणि मग अशा वेळेला मुंबईत मराठी माणसाला घर मिळायला पाहिजे यासाठी मी आज नाही गेल्या वर्षीच अशासकीय बिल हे मी सादर केलं होतं विधान परिषदेच्या अधिवेशनात. ह्या अधिवेशनात त्याच्यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात मी ही मागणी करणार आहे की मुंबईतल्या मराठी माणसाला 50% घरांमध्ये रिझर्वेशन मिळालं पाहिजे आणि छोटी घरं देखील बांधली गेली पाहिजेत. प्रत्येक सोसायटीमध्ये किमान 500 फुटाची काही घरं ही बांधली गेली पाहिजेत, कारण फार मोठी घरं ही मराठी माणसाच्या आवाक्याच्या बाहेर आहेत. छोटी घरं बांधली तर मराठी माणूस मुंबईमध्ये राहू शकतो. गेल्या काही दिवसांपासून मराठी लोकांना खास करून गुजराती ज्या बिल्डिंग बनल्या जात आहेत त्या ठिकाणी मराठी लोकांना घरं विकत दिली जात नाही आहेत किंवा अगदी भाड्यानं देखील दिले जात नाही, त्याच्या तक्रारी देखील होताना दिसतात. नाही, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात येतातच आहेत, परंतु ही माझी मागणी भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. जर सरकारने मान्य केली तर मला असं वाटतं की हे प्रसंगच येणार नाही. मराठी माणसाला मोठ्या प्रमाणात घरं मिळू शकतात आणि मराठी माणूस मुंबईत राहू शकतो. परब साहेब, मध्यंतरी निवडणूक आयोगाला तुम्ही पत्र दिलं होतं. 12,000 मतदार वगळले गेले. त्या बाबतीत काय अपडेट आहे आणि निवडणूक आयोगाकडून काय तुम्हाला कळवण्यात आले? निवडणूक आयोगाकडनं ह्या सगळ्या मतांची जी आम्ही त्यांना स्लिप्स दिल्या होत्या आणि आम्ही लोकांना आवाहन देखील केलं होतं की ज्यांचे फॉर्म्स एक्सेप्ट झालेले आहेत अशा लोकांनी निवडणूक आयोगाला कलेक्टरला स्लिप्स पाठवाव्यात. या स्लिप्सची चौकशी होऊन बरीचशी नावं आता त्यात ॲड व्हायला लागलेली आहेत. याचा अर्थ असा आहे की नावं होती, गाळली होती का दिसत नव्हती. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार. आता ही नावं कशी आहे? याचा अर्थ असं होतोय की एकच मिनिट. मी जे इलेक्शन कमिशनला पत्र दिलं होतं या पत्राच्या आधारावरती त्यांनी चौकशी करायला सुरुवात केलेली आहे. बरीचशी नावं मतदार यादीमध्ये परत आहेत असं त्यांनी मला कळवलं आहे. मी त्यांना सांगितलं आहे की ज्यांची नावं तुम्ही गाळलेली आहेत अशा लोकांना तुम्हाला कळवावं लागेल की तुमचं नाव का गाळलं आहे, कुठल्या कारणास्तव. कारण तुम्ही ज्या वेळेला त्यांचा फॉर्म भरून घेता आणि त्याला 4 दिवसानंतर त्याला एक्नॉलेजमेंटची रिसिप्ट देता, या 4 दिवसात तुम्ही त्याचा फॉर्म तपासता. जर फॉर्म तपासून घेता तर तो रिजेक्ट होण्याचं काही कारण नाही आणि जर कारण असेल तर त्या मतदाराला तुम्हाला कारण कळवावं लागेल. अजूनही त्यांनी कुठलंही कोणालाही कारण कळवलेलं नाही. निवडणूक आता 2 दिवसावरती येऊ घातलेली आहे, परंतु त्यांच्या ऑफिसमधून आम्हाला निरोप येत आहेत की आपण दिलेल्या स्लिप्समध्ये काही नावं आम्ही सापडलेली आहेत ती आम्ही तुम्हाला कळवत जाऊ. अशा प्रकारे आता आमच्या काही अधिक शाखेमध्ये किंवा आमच्या काही पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयातनं फोन जाऊन काही नावं आलेली आहेत असं त्यांनी कळवलेलं आहे. काही मतदान केंद्र देखील बदलण्याची तुम्ही मागणी केलेली होती. मतदान केंद्रामध्ये काही मतदान केंद्र जसं मागाठाण्याचं मतदान केंद्र आहे हे आत्तापर्यंत मेन रोडवर होतं, पार्किंगची व्यवस्था होती. आता तिकडे एका गल्लीमध्ये सेंट जॉन्स कॉलेज नावाच्या कॉलेजमध्ये शिक्षकांचं मतदान तिथे जुन्या शाळेत ठेवलेलं आहे आणि पदवीधरांचं मतदान जिथे मोठ्या प्रमाणात मतदान होणार आहे ते एका चिंचोळ्या गल्लीमध्ये नेलेलं आहे. तिथे भाजीवाले बसत आहेत, तिथे बाकी आणखीन गाड्या जात आहेत,
तिथे बिल्डरचं काम चाललेलं आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मतदारांना जाणं येणं हे फार कठीण होऊन बसलेलं आहे आणि म्हणून आम्ही ती मतदान केंद्र बदलण्याची मागणी आम्ही केलेली आहे. अमोल कीर्तिकर जरा तिथे फोन बंद करायचा. अमोल कीर्तिकर संदर्भात उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा विधान परिषद विधान परिषद म्हणजे शिक्षक आपलं पदवीधर मतदारसंघ हा परंपरेनुसार गेली 5 टर्म शिवसेनेचा राहिलेला आहे, पण यंदा शिवसेना युबीटी विरुद्ध भाजप अशी लढत होते. भाजपकडे हा मतदारसंघ आहे, त्यांची व्यूहरचना आणि विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष रस दाखवला आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर. तर तुम्हाला आव्हान वाटतं आहे का? कारण स्वतः देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून ते असं आहे बघा, प्रत्येक पक्ष जिंकण्यासाठी लढत असतो. आम्ही देखील ही निवडणूक जिंकण्यासाठीच लढतोय. 5 टर्म हा मतदारसंघ जरी आमच्याकडे असला तरी 6व्या टर्मला आम्ही कुठली बेफिकिरी दाखवणार नाही. शिवसैनिक हा याचा मूळ गाभा आहे आणि त्यांनी जे मतदान नोंदवलेलं आहे हे मतदान केंद्रापर्यंत नेण्याची जबाबदारी त्यांची आहे आणि शिवसेनेचं हे नेटवर्क गेल्या कित्येक वर्षाचं आहे. माझी सगळी भिस्त शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक यांच्यावर आहे, ज्यांनी अथक परिश्रमानंतर हे सगळे मतदार नोंदवलेत. आता उद्या हे मतदार मतपेटीपर्यंत घेऊन जाण्याचं काम देखील तेच करतील आणि त्यामुळे समोर कोण लढतंय हे बघण्यापेक्षा आम्ही कसे लढतोय हे मी नेहमी बघत असतो. विधान परिषदेची निवडणूक सुरू असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी वर्षा निवासस्थानी एक बैठक बोलवलेली होती. यामध्ये विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते, एज्युकेशन मिनिस्टर उपस्थित होते आणि काही अधिकारी बोलवण्यात आलेले होते. त्याचे फोटो समोर आलेले आहेत. तर आचारसंहितेचा हा भंग होतो का? या संदर्भात तुम्ही काही तक्रार करणार? हा 100% आचारसंहितेचा भंग होतो. ज्या वेळेला अशा प्रकारची आचारसंहिता चालू असते त्यावेळेला कुठलाही धोरणात्मक निर्णय किंवा धोरणात्मक चर्चा अशा वेळेला होत नाही. काल परवा मुख्यमंत्र्यांनी जी बैठक घेतली, आम्हाला देखील ही माहिती मिळालेली आहे की या बैठकीमध्ये शिक्षक संचालकांसकट शिक्षण मंत्री, काही संस्थाचे संस्थाचालक हे सगळे उपस्थित होते आणि त्यांना काही आश्वासनं देण्यात आलेली आहेत. फक्त ती आता ऑफ रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड अशी आहेत. परंतु अशा प्रकारची बैठक घेऊन शिक्षकांना त्यांना प्रभावित करणं हा आचारसंहितेचा भंग आहे. आम्हाला जरा थोडीशी माहिती मिळाली की आम्ही याच्यावरती आचारसंहितेची तक्रार करू. विधान परिषदेमध्ये पैसे वाटपाचा व्हिडिओ समोर आला होता. मुंबई पदवीधरमध्ये काही अशा पद्धतीचे प्रकार सुरू आहेत अशी तुमची माहिती आहे का? अशी माहिती आहे, बातम्या येत आहेत की पैशाचं सरास आजपर्यंत मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये कधीही पैसे वाटले गेले नव्हते. यावेळेला पैसे वाटले जात आहेत अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. अशा बातम्याच येणं खरं म्हणजे दुर्दैवी आहे. पदवीधरांना पैशाची लालूच दाखवून मतदान घेणं हे खरं दुर्दैवी आहे. परंतु बातम्या येत आहेत. आता खऱ्या किती खोट्या किती माहीत नाही. परंतु नाशिक मतदारसंघामध्ये शिक्षक मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर तिथे शिक्षक रांगेत उभे राहून पैसे घेत होते असा व्हिडिओ आलेला आहे. शिक्षकांचा ड्रेस कोड जो आहे त्या ड्रेस कोड सकट त्यांच्या कुठल्या संस्थेचे ते शिक्षक होते हे देखील सुषमा अंधारे ताईंनी आपल्या ट्विटवरती फोटो ट्विट केलेले आहेत आणि याची चौकशी व्हायला पाहिजे. आज आम्ही त्याची तक्रार करतोय निवडणूक आयोगाकडे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी देखील आता निवडणूक होते. या संदर्भात महाविकास आघाडीमध्ये काही जागा वाटपाची चर्चा झालेली आहे? नाही, याच्या बाबतीत महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसतील, अजून वेळ आहे आणि त्याच्यावरती निर्णय घेतील. पण निवडणूक घ्यावी न घ्यावी या संदर्भात काही चर्चा झाली? या संदर्भातले सगळे निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत होतील. रवींद्र वायकर विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. अमोल कीर्तिकरांनी अजूनही चालू आहे. 45 दिवस असतात याचिका दाखल करायला. आम्ही देखील वेगवेगळ्या तज्ज्ञांची मतं घेऊन ही याचिका दाखल करणार आहोत. कदाचित या आठवड्यात आमची याचिका दाखल होईल. मध्यंतरी उद्धव ठाकरेंनी एक मत व्यक्त केलं होतं की ज्या 11 जागा आहेत विधान परिषदेच्या अजूनही घटनाबाह्य सरकार घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, तर अशा वेळेस त्या निवडणुका घेण्यात येऊ नये यावरती आम्ही कायदेशीर मत मागवलेलं आहे. कायदेशीर मत आल्यावरती याच्या बाबतीतला आम्ही निर्णय घेऊ. सर, एक हिंदी में सिर्फ जिस प्रकार आपने प्राइवेट बिल लाने का प्रस्ताव दिया है, आपका क्या कहना है उस बिल के माध्यम से और क्यों ये आक्षेप लिया जाए?
मेरा यही कहना है कि मुंबई में मराठी आदमी को घर मिलना चाहिए। आप जानते हो कि आज मराठी आदमी को घर मिलना बहुत महंगा घर है, वो मिलता नहीं है। इसलिए 50% रिजर्वेशन नए कंस्ट्रक्शन में मराठी आदमियों को रखना चाहिए। और आज देख रहे हो कि मराठी आदमियों को घर मुंबई जैसे सिटी में नकारा जा रहा है, तो उसकी प्रोटेक्शन के लिए मैंने ये 50% का प्राइवेट मेंबर बिल ये विधान परिषद में लाया है। और उस तरह से मैंने ये भी मांग की है कि छोटे छोटे घर बनने चाहिए, 500 फुट के घर बनने चाहिए, 750 फुट के घर बनने चाहिए, क्योंकि 2-2,500 3,000 के घर आम आदमी ले नहीं सकता है। तो छोटे घर हो गए तो वो मुंबई में ले सकता है, मुंबई में रह सकता है। नहीं तो मराठी आदमी मुंबई से बाहर जा रहा है, उसको रोकने के लिए मैंने कार्रवाई की है। अल्पसंख्यकों को भी इस प्रकार रूम नहीं दी जाती, जो नॉनवेज खाने वाले होते हैं, फिर वो चाहे मराठी हो, चाहे मुस्लिम हो या क्रिश्चियन हो, तो क्या उनके बारे में भी इस बिल में कुछ कहा जाएगा? अभी तो मैंने ये मराठी के लिए किया है, लेकिन वेज नॉन वेज का ये जो इशू चल रहा है उसके बारे में हम सदन में इसके बारे में चर्चा करेंगे। ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।